Music is the reason why I stay. A chilling melody will fix a melancholic heart. The music is the reason. The music is the reason why I stay. आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आंघोळ वगैरे केली. आज चालली नाश्ता करायला याच हॉटेलमध्ये. आणि आज पण इथंच राहणार आहे कारण की सगळीकडे फुल आहे. आणि याला पण कंटाळा आला आहे दुसरीकडं बघायला. तर आता इथंच राहू. आणि आज काय कुठले पॉईंट करू ते दाखवू. आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही महाबळेश्वरला आले. तुम्हाला समजलं असेल तेव्हा बोलून आहे तिकडे दाखवून वगैरे. पण मी सांगितलंच नाही की महाबळेश्वरला. आणि इकडे अजून पाऊस चालू आहे. कसा फिरणं वगैरे होतं काय समजत नाही. आज पण चिखल वगैरे असणार आहे आज पण. तर बघू आता आलं इथं जे काल डिनर केला जेवलो तिथं आता नाश्ता करायला आलं आहे. हे बघा. आणि सकाळी एकदम धुका होता. तिकडून धुका आहे. सर नाश्ता केला. इथेच काल जेवलो होतो त्या टेबलवर बसतो दाराच्या मागं. जेवण पण एक नंबर होता. इकडून व्ह्यू आहे बघा डोंगरावर असं पाऊस. आणि काल रात्री किती 10:30 ना नाही किती वाजता रे फॉग आलं ते एकदा 11 11:30 जाम पूर्ण दुकान होता. काही दिसत नव्हतं पुढचा दरवाजा खोलला ना रूमचा सगळं आतमध्ये सगळं दूर होता पूर्ण सकाळपर्यंत दिसतात सकाळपर्यंत पूर्ण. हां पूर्ण सकाळ तर अजून आहे इकडे बघा. मला दाखवलं होतं अजून आहे बघा. आता प्रतापगड जाऊन नाश्ता करून गडवर म्हणजे त्याच्या खाली. आता मी चाललोय आता मी चाललोय प्रतापगडला. आणि एवढं धुका रस्त्यात पुढचं काय दिसत नाही. बघा कॅमेऱ्यात तेवढं दिसत नाही पण आहे त्यात दिसतं. जंगल बघा खालचं तर काय दिसत नाही. कसला बांधलं काही समजत नाही. पूर्ण जंगल आहे. आता वरती आलं जरा. तर फायनली आलं इथं प्रतापगडच्या पायथ्याशी आहेत एकदम खाली म्हणजे. आता इथं गाडी मागे लावली. आता निघालो आम्ही पण वरती थांबवलं आहे. आम्ही इथे गाडी पार्क करत होतो ते करून आता चाललो वरती प्रतापगड. चल रे एवढा लांब आहे तर बरं प्रतापगड. आणि रस्ता एक नंबर रस्ता आहे पूर्ण महाबळेश्वरचा. म्हणजे मी एंट्री केली ना पूर्ण महाबळेश्वरमध्ये तिथून पूर्ण रस्ता एक नंबर आहे. पूर्ण जंगल आणि धुका वगैरे. महाबळेश्वरपेक्षा रस्ता जो येतोय ना तोच एक नंबर आहे. मला रस्ता लय आवडला इकडे येण्याचा. इकडं प्रतापगड हां जवळच आहे जास्त लांब म्हणजे चढायला पण नाही आहे. म्हणून आता बोलतो आलं आहे तर आपण जाऊन घेऊ चढला. अच्छा त्याला जाऊ वरती आणि पुढं भेटू त्याला. बघ आता आलं आहे प्रतापगड. ही पहिलीच पायरी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि तेव्हा आम्ही रेनकोट घेतले. जादू वाटते जादू. पाऊस जाम आहे कारण की फोन बरं रेनकोट घेऊ नाही तर पूर्ण भिजू काय करायचं. फोन बरं आधी रेनकोट घेऊ. हा नाहीत ना 50 हां आता या पासून जरा पैसे होते.
त्यांना पैसे दिले जरा. आता चाललो वरती चढावर. हां आलं म्हणजे अजून आत्ताच चढलं. असं तरी काम चालू आहे. काही दादांनी पण घेतले रेनकोट पॉन्जो. हा दरवाजा आहे पहिला. वरून जाऊचं ना हेवीकडे पायरेच. एवढा वरती जाऊ तेवढा लगेच आलो. पण पप्पा मी गेलेत कुठं आता. एक नंबर वाटतंय. कधीच असा गड कुठलाच अजून गेलो नाही मी. पहिलाच गड आहे प्रतापगड. अरे इथं काय नाही. हे म्हणजे असं पूर्ण धोका आहे खाली. आलसडा पाहू. आता इथं आलोय आणि आपला भगवा झेंडा फडकताना थाटत एकदम एवढा पावसात पण. बाहेर ठिकाणी पॅन्डा झालं असं गडावर वगैरे. एक नंबर आहे. मला जाम आवडतं. मला जाम आधीपासून जायचं होतं असं गड वगैरेवर चढायला. आणि आज तो टाईम आला की आज प्रतापगडवर आपण आलो आहे. ते पण ब्लॉग करत. पहिला गडाच्या ह्याच्यावरचा ब्लॉग आहे आपला महाबळेश्वरमध्ये येऊन. बघा एक नंबर. आहे बघ हो ढग कसे वरती आहेत बघा. मस्त वाटतं. एक नंबर आहे. अजून पुढे जाऊन आपण बघू. काय दिसत नाही खालचं. दिसतंय का तुम्हाला. मला तर काय दिसत नाही. तुम्हाला दाखवायचा ट्राय करते हात वर घेऊन. आता इथं बघू कसं आहे दिसतंय. मम्मी पप्पा कुठे गेले ते दिसत नाही. छत्री मागे. हा हा एक नंबर आहे. आम्ही आपण कुठे येते काय अजून माहिती नाही आम्हाला. पण आम्ही फिरतोय दोघंच. आणि हे बघून जर सुख भेटते ना एक नंबर. प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. हा एवढं जवळ. छत्री बंद कर. छत्री बंद कर. उलटा दिसेल तर काय नाही. झाली का तिला छत्री उलटी झाली. छत्री उलटी आली. कर ना काय नीट कर. हा झाली पण हा एक नंबर येऊ रे. आईच्या का साईड कसला भारी वाटते प्रतापगड. ऐका ना वरती ना बोल होता नाही जायचा वरती. आला सगळं माहिती आलाय ब्लॉग मध्ये. व्ह्यू बघा एकच नंबर आहे. हा एक नंबर वाटतं रे. शपथ कसलं ढग आहेत बघ. हा काय बोललं आता. बोल. जस्ट अज्युमिंग की महाराज इथे राहत होते. हो महाराज इथे राहत होते बरोबर. तर वरती जाऊ चल. वरती आधी जाऊ दे. तिथं जो फील येणार ना वरती जाऊन एक नंबर. कचरा बघ. कचरा आहे. आता काय काम बिम चालू होऊन कचरा आता काय बोलणार. पाऊस जरा कमी झालाय मला वाटतं म्हणून दिसतोय तरी पूर्ण असं एवढा. नाहीतर एवढा दिसला नसतं. स्टार्टिंग तुम्ही बघितलं काय दिसत नव्हतं. आता जरा इकडं जेव्हा आलो आपण तेव्हा जरा दिसायला लागला. चाललो वरती आता. काय वाटतंय रे चढतानाच एकच नंबर. मी पण काही भेटले ना अजून. कुठे काय समजत नाही. हे बघा काय फडकतोय थाटात एकदम एक नंबर. मित्रांनो व्ह्यू बघा. व्ह्यू बघा.
हे बघा प्रतापगड. फक्त आता येऊ इकडे खाली आपण गाडी लावली होती. It's bad, but I can't help myself. When I feel sad, I escape from my sense. Lately, music's been my reminiscence. That's when I listen. I know it's bad that I can't help myself. When I get mad, I set fire to the hell. The only way to keep it at a distance. That's when I listen. Music is the reason why. सगळा खाली मित्रांनो गेला. दादा सगळ्यात कोण गेला तो बघा. पागल आहे तिथे ठेवलाच नाही जागी. कसा छत्री उचलली. छत्री त्याच्या ठेवत होतो तर तीच गेली. पुढं माझा घालतो मी छत्री घाली. आता पाऊस थांबला सर. मला त्याची व्हिडिओ काढू दे मला. आता आलो परत गाडावरून खाली. जास्त म्हणजे फोटो वगैरे काढले. याचा उडाला वगैरे जाऊ खाली. शिवप्राचीन काल ते शिवप्राचीन काय बोलत होतं शिवकालीन गाव. आता तिथं जाऊ आणि किती वाजलेत ते पण बघायला जरा. रात्र व्हायच्या आधीच त्या रात्र व्हायच्या आधीच त्या इथं जायला लागेल. हा यो काढू दे मला तर चला. ते काढला आपण आपला. आता जाऊ तो शिवकालीन गाव आहे तिथे जाऊ खाली. बघा एकदा व्ह्यू बघा लास्ट. जातोय आता आपण इथून. ते फोटो वगैरे चालू आहे. काय खूप दिवसापासून इच्छा होती प्रतापगड जायची. तुझा आवाज जाईल का? जोरात बोल जरा. आता कुठं जायचं? बरं इंग्लिश चालू आली. आता जाऊ शिवकालीन गावला. डायरेक्ट गाडीत भेटू तुम्हाला. आता पाऊस वगैरे नाही आहे. काय नाही आता जाऊ खाली. गाडीत पार्किंग तुम्हाला माग खाली वरून दाखवली तिथे होती. आणि आपल्या ह्याच्याकडून खाली झालं असेल ते इथून. कुठे शोधायचा का तुझा पॉइंट? शोधायचा का तुझा? माझा पॉइंटचे पैसे वेस्ट झाले साहेब. मी नीट ठेवला. काल छत्री होती. छत्री उचलली. काय लॉजिक झाला का छत्री उचलून? अरे तो कपडा त्याचा अजून उडवता म्हणून मी बोललो पूर्ण छत्री त्या ह्याच्यावर ठेवू. काय करतो बघितलं मी म्हणून तुम्ही छत्री 1 सेकंडसाठी उचलली. तेवढा तो उडाला. चला सर्वात झाला. जे होतं ते होतंच. अजून काय तेवढंच पुरतं. त्याचा टाईम होता. तेवढंच पुरतं त्याचा टाईम होता. आता जाऊ डायरेक्ट गाडीत. किती वाजत बघू. आता खायचं झालं तर नाही तर डायरेक्ट शिव ते गाव बघितल्यानंतर काय तर खाऊ. आणि मग दुसरी अजून काय पॉईंट आहेत तिकडे जाऊ. हो ब्लॅक पॅन्थर बघा. आजच्या गावात ब्लॅक पॅन्थर लांब राहिला. कुठे गेला? आवाज नका करू. तिकडे कुठे गेला? पाय दिसत पाय ब्लॅक पॅन्थर गावात. आता आलो गाडीत. याचे फोटो व्हिडिओ काढले. ह्याच्यामुळे तू जाऊन काढलं. आता जाऊ तिकडे शिवकालीन गावामध्ये. अरे असा का दिसतोय? हां तिथे जाऊ. नाही तिकडे भेटू. आता गाडीत बसला तर निघतो. चला बघा हा प्रतापगड पूर्ण तून एवढा या साईडला. म्हणजे अजून एवढाच आहे. एवढा नाही म्हणजे अजून मोठा आहे. आणि हा आहे शिवकालीन गाव. तर एंट्री आहे. गाड्या जाऊ दे आपण जाऊ. बघा शिवकालीन गाव विलेज. ट्रेडिशनल विलेज. आता बघू आतमध्ये कसा काय. अशी एंट्री. सगळं हँडमेड आहे असतं. लिहिलं होतं एक साईडला. आता त्यांनी मेन्शन केलं शिवकालीन हस्तकला केंद्र.
मधला आपण तो बघितला तो. आणि बघा इकडे सगळं बनवलेलं आहे. आणि हा पण इथे पुतला तिच्या यायला हे बसला आटला पुतला यायचा. बघा सगळे माऊलींचे हे म्हणजे स्वतः बनवलेले आहेत. आत्ता कशाचे असतील बनवलेले दादा हे? कशाचे बनवलेले ते हे बघा सगळं मस्त म्हणजे पूर्ण बघणार काय नाही. बघा इथं पण एक असे म्हणजे काम करताना पूर्ण बनवलेलं एक मस्त आहे. बघा इथं पण एक असं पहिले आमचं मामांचं गाव होतं. मामांचं घर आता हा मामांचं घर असं सेम अजून आहे म्हणजे तो अजून आहे तसंच ठेवलंय. तसं ठेवलेला आहे. दुसरा केलं सेम असेच थांबे. हा मध्ये येत ते एक दिवस दाखवू. तर वरती काय काय बघू चला. प्रतापगड पाहू शकतो. बघा प्रतापगड एकदम क्लिअर व्ह्यू. काय चाललं बघा शर्यत पुढं घेऊ पुढून शॉर्ट घेऊ आता. बैलगाडी झालं यू हा मध्येच कुत्रा आहे. असं ना कुत्रा हा सोबत एक कुत्रा असतोच. मस्त बनवलं पूर्ण आहे. एकदमच भारी काम भारी. हा बघा शब्दच नाही बोलणार. हां शब्दच नाही बघा एक नंबर आहे सगळं. बघा ना फक्त शांत म्हणे OMG काय वाटतं घर ना. एक नंबर. अरे हे काय होतं मध्ये झुंबी मोठे वाव ते बघा पूर्ण रिअलिस्टिक वाटतं. हे गाय आणि तिचा वासरू चप्पल काढून मला तर ही खरंच वाटली होती मध्येच पटकन. सेम असं वाटतं ना की गावात आई शपथ एकच नंबर आहे रे. एकदम रिअलिस्टिक तसं चुलीवरचं जेवण हे सगळं खिडकी तिकडे खिडकी भांडी ठेवायला. आपल्या घरी पण येतं ना अशी चूल. ही बॉय तर मला खरंच वाटली होती मस्त का. अरे ते तानाजी पिक्चर मध्ये तानाजीच बोलते छावा पिक्चर मध्ये दाखवलंय बघ एक सीनला ते हे बंद कर फ्लॅश चालू बंद कशी होते. एक नंबर आहे पण हे सगळं. एवढं सगळं मला माहित नव्हतं. एवढं म्हटलं थोडंच असेल पण जाम आहे. ही बघा ही ओरिजिनल आहे पूर्ण जुनी. होते हे केलेलं आहे त्यात मोबाईल आहे की पूर्ण ओरिजिनल आहे. ही झोपडी वगैरे मस्त आहे एकदम छान. ही छोटीशी ती आपली काय चाललंय काय म्हणतो बाबा. रशीशी काय करते काय माहिती. ती त्यात ठेवणं येईल ते बघ परत काय ते करता त्यात हे काय बोलतात त्याला हांडा होता रशीचा तो नीट ठेवणं किती हे करते. ही फ्लॅशच बंद होत नाही. हे बघा कुठे बटन आहे घे तुझा पण तूच. आता बाहेर जाऊ. ही इथे एक्झिट आहे ती पण बघू. साईडला हो मम्मी तो पाणी काढते. पाणी काढता ते जात्या रोज चालू झाला बोलवा सोय रे गावाची नाही आपण बोलतोय ना. इथे घोडा आहे. आपल्या घोड्यावर जायचं राहिलंय मित्रांनो.
हा एक मस्त आहे आतमध्ये, चप्पल काढून जातो. हे बघा त्या टाईमला कसे घर वगैरे होते तसं आहे. हा किचन, किती भांडी आहेत बघ ना. खिडकीतून काय बाहेर तुझे फोटो काढतात काय का बाहेर. हे काय ते चगड बनवलेलं आहे का कुठं? हां प्रतापगडचं. आपण इथून इथं असं फोटो वगैरे काढले. एवढा वरती नाही गेलो आपण, जाम मोठा होता अंजगड. हां इकडं आणि इकडं वर वगैरे तळा. हे बघा सगळ्यात मोस्ट वेटेड थिंग, ही माहीत नव्हती इथे. एक मिनिट अखर तुझी वाजून ती काला भुकू वाजून दाखवतो. कितीला आहे विचार दाखव ना तुझी काला वाजून दाखव ना. माझा मोठा शोबी ठेवतील मुंबईला. नाही शोभी ठेवत, भोकू वाजून दाखव मला. हे बघ जिओ सेंटरला BKCला उगाच माझं शोबी अनाऊन्स करतील तर टाईम नाही. आता चाललो बाहेर. खायचं कुठं काय जेवायचं काय बाहेर हल्लो. आपला किती वेळ लागेल माहिती आहे ना आता. चला इथंच काय येतं खाऊन घेऊ. आता इथे जेवायला थांबलो लगेच साईडलाच. दे ते झालंय रोड पॅक. रोड आहे बारकानं, गाड्या निघत नाही. काँग्रेस काय आलं बघा गाडी आहे इकडंच पॉईंट आहे. आपली गाडी मागत लावून आली आपण. लफड़ा हो गया लफड़ा, गाँव में लफड़ा. पॉइंट और लॉर्ड रिच. चुकीच्या पॉईंटवर गेलतो. हे अजून पुढे एक पॉईंट. आपण इथं थांबून बोलतोय लॉर्डविक पॉईंट. अजून पुढे आहे बघ ना सावित्री पॉईंट. किती लांब आहे? 5 मिनिटं परत आलो. चला 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 चला. मस्त रस्ता आहे भाई. रस्ता आहे इथली इकडचे एक नंबर आहेत. लोकेशन झाडं वगैरे पूर्ण दुकानमधून. आता आपण चाललं एलिफंट पॉईंटला. एलिफंट हेड पॉईंट. The music is the reason why I stay. आलो लॉर्डविक पॉईंटला. लॉर्डविकच आहे ना. आता सगळीकडे धुका आला. मला दिसत होता. तुम्हाला व्ह्यू दाखवतो आता. कडे दिसत नाही धुक्यात आहे सगळं. सगळी महाबळेश्वरमध्ये हेच आहे सगळं. डोंगर 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 अँड ओनली डोंगर. हे बघा खाली छोटासा गाव आहे. हा हे बघा हे घाट. तिथं आलो आपण. आता आपण एलिफंट हेड पॉईंट बघायला जाऊ. एक शॉर्टकट भेटला आपल्याला. कुठे बघू चला. बघा इकडे एक रोड. चार्जिंग आले फोनची संपत दादाच्या आणि त्यात शूट करतं सगळं. 1913 आहे. आता ह्याच्या पुढचं स्विच ऑफ म्हणजे 5 एक करून ठेवीन मी. तर मग माझ्या फोनने शूट करू. चला आता हा एलिफंट हेड ते ह्यात घेऊ आणि मग इथून काय घरी रूमवरच जाऊ. माझा वाटतंय बघू होतं. चला आज आम्ही नवीन रूम घेतलाय. कुठलं नवीन रूम? हो काय नाही. हे मला हे मागून मला असं सरप्राईज आहे. सरप्राईज पाटणीला हे बोलत होतं. खोटाबोल त्याला पक्का आहे. सरत नसतं.
मागून मागून असं बोलतो मला, बोलतो नवीन रूम घेतला. मी कुठलं नवीन रूम, तो असं असं हे करतो. काय सरप्राईज आहे काय नाही, याला याला नवीन रूम घेतलीच नाही, ती आहे तीच आम्ही एक्सटेंड केलं, कारण की दुसरीकडं बुक होत होते फास्ट. आमच्यासारखी तुम्ही कधी चुकीच करू नका. सॅटर्डे संडे आधी तुम्ही याल महाबळेश्वरला तर आधी सगळं बुकिंग करून या रूमची. कारण मी 2 रिसॉर्ट बघून ठेवले, चांगल्या हॉटेलच्या. मी 2 रिसॉर्ट बघून ठेवलेले, पण इकडे तो हेचपर्यंत ते elephant फुल point झालं. तिकडं आता स्लीप झालं असं नाही. सत्यनाश टंटन गोपाल तिकडे एलिफंट पॉईंट आहे बघा. इथं इथं दार सोडू का आता? एकदम एलिफंट हेड जिथं आहे तिथंच हेड आहे असं मग आम्ही जिथे इथे उभं आहे ना, माझ्याकडे तोच एलिफंट हेड आहे. मग तो बघायला माझ्याकडे तिथून भेटत आपल्याला बघायला ना. एलिफंट हेड कसा आहे तो? नाहीच ना, इस तरफ चलिए उस तरफ। पूर्ण फॉक. मम्मी पाहिलेत नाही, बोलतो आम्ही नाही, लांब लांब आहे आम्ही आलो इकडं. सगळं बघत राहा. भारी इकडं. पहिल्या पण आपण बघितलं तो त्यात पण असंच दिसत होतं. हे बघा, हे पूर्ण आहे सह्याद्री रांग आहेत. हे झुमका होत नाही भाई, माझा फोन अडकला. फोन अडकतोय असं होतं माझ्या फोनमध्ये. काय लॉक करून मी यार, 1 सेकंडवर अडकली व्हिडिओ. बघा आता चाललो आम्ही रिटर्न. आता परत चाललो. माझ्या फोन आता रेकॉर्ड करतोय. आता चार्जिंग संपले. आपण म्हणतो बोलतात या लवकर ट्रॅफिक झालं आहे. आणखी सिंगल जर तुम्हाला दाखवली मग कशी ट्रॅफिक होती. आपली गाडी मध्येच आहे. हा जाऊ ट्रॅफिक बघ काय आले बघू, निघू आता. ट्रॅफिक झाली. आपली गाडी एक साईडलाच आहे ना तशी. आता अजून कुठं जायचं आहे ना जायचं ते बघू. आणि फोन कितपर्यंत साथ देते आमची ते पण बघू. माझ्या फोनची चार्जिंग नाही जास्त. मी अजून चांगल्या रिसॉर्टच्या शोधात आहे, पण तो हॉटेलला आपण बोललो आहे ना त्याला राहू. नेक्स्ट टाइम कधी आलो ना 5 दिवस प्री बुकिंगच करूया. आधीच बुकिंग करून यायला लागेल. आणि एवढे 2 रिसॉर्ट मी शॉर्टलिस्ट करून एंड पॉईंटवर सगळे. चल आता जाऊ, गाडी जाऊ डायरेक्ट. मधल्या रस्त्याचे सिनेटिक मला दाखवले, परत काय आलं तर शूट करू. आता आलो गाडीत आम्ही. काय ट्रॅफिक नव्हती, आम्हाला बोललो ट्रॅफिक आणि काय ट्रॅफिक नव्हती. पण आम्हाला याडा बनवलं लवकर येण्यासाठी. आम्हाला बापा बोलले खोटा बोलले लेट आहे, आपला लेटच बोलते. ट्रॅफिक आहे, लवकर या. राजगाड्या होत्या. कसल्या राजगाड्या. आता निघू. आता कुठं जाणार आहे ते काय माहिती नाही. बोर्ड डायरेक्ट तिथे गेलं तुम्हाला दाखवतो कुठे जाऊ कुठे नाही, नाहीतर डायरेक्ट रूमवर. चला इथं रेंज पण काहीच नाही आहे, फक्त चार्जिंग आहे म्हणून मी ब्लॉग तरी करतोय. बघू आता चला. हे ते सगळं आता इकडं. मागाशीच घरी वगैरे आलो आणि फ्रेश झालो, बसलो होतो मस्त टी व्ही वगैरे चेंज वगैरे केला आणि आता चाललंय जेवायला वरती. तुम्हाला पण असं होतं, मला काल दाखवलं नाही मी कुठं जेवलं वगैरे. म्हणजे सकाळी तर दाखवलं नाश्त्याचं, तिथंच जेवू. बघा असं आमचं घरून गार्डन आहे आणि आमच्या तिकडून बाईक तर नाही खेळायला. हे बघा यांनी बोकू घातलाय. तो दाखव रे वाजून जरा बोकू. अरे बाबा दाखव ना. नको करू. अरे दाखव ना बोकू वाजून जरसा. माझा कॉन्सर्ट नका ठेवू. कॉन्सर्ट तुम्हाला जर लग्न घेण्याचे ऑर्डर द्यायचे असेल त्याला DM करा. ढुंगण हळवते. चला आता जाऊ जेवायला. जेवायला जाऊ आता. मस्त जेवू. आज व्हेज जेवायचा.
आणि उद्या जायचं आपल्याला मॅप्रो गार्डन चीज फॅक्टरी आणि मला गो कार्टिंग करायची ती चालू असेल तर मी बघून कसं काय किती पॅकेज वगैरे त्याचं. हे बघा रूम बघा असं आहे रिसेप्शन आणि हे आहे खालचा भाग खाली जाण्याचा भाग. हां हां हा बघा इथं आम्ही गेलतो तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये. हा एक रिसॉर्ट होता हा होता आणि तुम्हाला आता तो डोंगर आहे त्या डोंगराच्या तिकडे एक होता काय होता काय तो नाव होता लेक व्हॅली नाही 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 काय लेक व्हॅली दुसरा काहीतरी नाव होता. काय नाव होतं. तर आम्हाला वाटलं नाही की एवढं बुकिंग असतील आम्ही कारण आम्ही यायला सगळं बुक होतं. चलो जेवूया जेवू. आता जेवूया बघा आलो इथं वरती आता हॉटेल जेवण वगैरे झाला आणि आता आम्ही परत निघालोय मार्केटला मेन मार्केटला. असा टाइमपास घरी बसून कंटाळा येत होता घरी म्हणजे रूमवर बसून निघालो. मग आता काय दोघं दो भाई जा रे अभी दोनों किती 10 वाजलेत. मार्केट चालू आहे का नाही काय माहिती नाही बघू आता जाऊन तिकडं. बघा बघा रस्ता बघा रस्ता दाखवू दे तुम्हाला आळ्यापासून. आता बघू तिथं आहे पण असं आपण थांबू काय होतं काय नाही कोण काय बोलते काय नाही बोलते कोण काय बोलते म्हणजे कुठं जायचं बरं तिथं मार्केटमध्ये आपण काय बोलते काय वेअर टू वेअर इथून रे इथून ते मार्केटपर्यंत पोहोचेल आपण काय बोलतोय ते त्यांना समजेल ना. Should we play गाण्याच्या भेंड्या गाण्यांचे भेंड्या नको गाणी यात लावत होतो याच्या फोनमधून लागत नाही गाणी. माझे दोन्ही फोन कसे आहेत ना US मध्ये. हा US ही गाडी कशी इंडियन मॅन्युफॅक्चर इंडियन चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग. म्हणून ते सपोर्ट होत नाही ते बोलते तिकडच जाऊन लावा इथे येऊ नका. किती वेळ लागला आपल्याला समजेल तिथून इथं कारण व्हिडिओ चालूच आहे कंटिन्यू. किती 5 मिनिटात पोहोचलो 5 मिनिटात परफेक्ट 5 मिनिटात 5.5 मिनिटात 30 सेकंड झाले 30 मिनिटापर्यंत होतं. तर जाऊ मार्केटमध्ये बघू काय काय चला परत मार्केट बघायला तयार व्हा. मला ते हे घ्यायचे काय बघू. अॅनिमेमध्ये स्टॅच्यू जो काल मी घेतला तसा अजून एक घ्यायचा 2 विचार घ्यायचे करतोय. मला म्हणजे बेडरूम मध्ये लावेल नवीन बेडरूम मध्ये. 2 घेशील तू येस एक आहे हा मग 2 मग तू एक घेशील म्हणजे 3 झाले म्हणजे 4 झाले टोटल. 4. मी नाही घेणार मित्रांनो आपण पैसे आपले साठवून ठेवू ते मस्त पुढं काय तर खायला गेलं होतील आपल्याला घरी बिरी गेलं. आता एक काल तर घेतलाय बस खुश आहे पाहिजे एक मध्ये मी हे जे तेच आता काय मी खेळीन त्या खेळीन म्हणजे ठेवू ते हे जे तेच माझे. छत्री घेऊ का वाटी पाऊस कधी पण येऊ शकतो. नको चल पाऊस आला तर बघू काहीतरी.
आम्ही पण जरा आईस्क्रीम खाल्ली, ती घेतली नाही मी. यांनी घ्यायच्या आधीच यांनी सुरुवात केली खायची. तर आता ही पप्पाने आईस्क्रीम घेतले, मम्मी झोपले. आईस्क्रीम घेतली 40 रुपयाला बाई, एक स्कूप फक्त. 1 स्कूप फक्त 40 रुपयाला. तिच्या यायला लुटालुटे नुसती. आणि हां, हे मागची क्लिप तुम्ही बघितली, आम्ही ते खेळलो होतो गेम सगळी. आम्ही तिथं गेलो म्हणजे पब्लिक ओरडत वगैरे होती. बरं काय बघू ते बघा गेलो तर ते काय होतं, म्हणजे 100 रुपयाला 2 असे बॉल भेटू टाकायला असे. त्यात काय होतं ते खड्डे त्यात टाकायला. ते 6 का 5 6 हां 6 अंडर 6 अंडर 7 लकी आणि 8 ओव्हर. म्हणजे 2 जे बॉल भेटतील खेळायला आपल्याला 100-50 रुपयामध्ये. तर 50 रुपयामध्ये होता. 50 रुपयाला 2 बॉल. आपल्याला कॉइन भेटेल 50 रुपये. कुपन भेटले 2 जे ह्याच्या हातात होते ते. तर त्यांनी एक ठेवला आणि 8 वर लावला. 8 वर लावला यांनी की 8च्या वरती काढेल पॉईंट्सच्या ह्याच्यातून त्यात टाकून. तर यांनी टाकला पहिला 2 का काहीतरी आला, 3 आला. 3 नाही कुठं आपले आलते स्टार्टिंगचे बरोबर. पहिला 5 टाकला बरोबर, नंतर परत ह्या साईडला 4 वर पडला. 4 वर नव्हता पडला, 3 वर पडला होता. 3 वर 8 झाले ना. 3 वर पण 8च्या वरचा होता ना. 8 आले ना. काय माहित हारलो का. माझं वाटतं पहिला आम्ही हारलो होतो, पण त्यांना वाटलं जिंकलो. ते परत हे दिला खेळायला. 50 रुपये लावले त्यावेळेस हे खेळलो, म्हणजे जिंकलो तर 50 डबल 100 तुम्हाला असं भेटलं. असं होतं ते. आम्ही फर्स्ट जिंकलो, आम्हाला 100 भेटले. पहिले जिंकलो, मागे समजत नव्हता. ह्यो खेळत चालले मी करते बरं त्या 50 रुपयेमध्येच खेळतोय ह्यो. तर ते पहिला जिंकला, 50-100 झाले. नंतर ह्याला खेळू का बरं, खेळ. मागे मला अजून एक लावली, मला समजत नव्हतं की हा अजून खेळतोय, जिंकलाय का काय. मी खेळ बरं. हा अजून परत त्याने 8 वर लावलाय, म्हणजे 8च्या वरती काढतो. परत त्याला 8 भेटले, म्हणजे 8च्या वरती भेटले. परत जिंकला, परत खेळला. असे करून 50 आम्ही 200 केले आणि नंतर स्किप केला. हा नंतर बरोबर बास याच्या पुढे जातो. आता जास्त नाही खेळायचा, मजाठी फर्स्ट टाइम असा ट्राय केला. हा मजाठी असं टाइमपास खेळलो. जत्रा सारखं होता इकडे. नॉट जत्रा. अरे ते जत्रात पण असतो रे तसं. तू काय ब्रड याचे दिसतात हे नुसतं. कधी बाहेर बी आला नुसती इंग्लिश हे असते रे याची. आणि तर अजिबात नाही आलं तसं. घरी घरी पण इंग्लिशच बोलतो. घरी गप माटी असतो आणि बाहेर बी हे करत असतं. घरी पण इंग्लिशच बोलतो. आणि मागाशी तुम्हाला बोललो यो मागच्या वेळा मी ऐकलं ना तुम्ही काय बोललो, मी 3 घेईन. नाही मी 2 घेईन, तू 1 घे. 3-4 झाले. बेडरूम मध्ये लावू नवीन असा तसा. एक तिथं घ्यायला गेलो, 2 चांगले होते. 2-3 दुकान फिरलो आम्ही. ते हात दुकान 2-3 दुकान फिरलो आम्ही. तिथे चांगले नाही आवडले म्हणजे ते हे. आणि एक तर तुटला आमच्याकडून. आम्ही बोललो आमच्याकडे नाही तुटला, तुझं तू ठेव. आणि तिथून निघालो आणि दुसऱ्या दुकान गेलो. तिथे चांगले होते, म्हणजे एक 200 होता, 250चा एक होता. ह्याला बोललो मी तू एक हा घे आणि मी तो घेतो. बोललं तुला आवडते का, एकच घे तुला कुठला आवडतं बघ. हे मला टाकवता, मला समजला. हे बोलते मी विचारलं ना बरं माझ्या पैशाने घ्यायचं का. हा मग तुला आवडलं तुझ्या पैशाने घे बोलतो. बरं तू तर घेणार होता, मी एक घेतला असता. हे बोलतो नाही मला नको, मला आवडत बोलतो. तिथे गेला असं पलटी घेतो ना. ऑन कॅमेरा बघितलं ना, मी 2 घेईन 3 घेईन बेडरूम मध्ये लावू. आलो आता विना लेक जवळ आहेत, तिथून जाऊ घरी. आता हिनी सिनेमॅटिक टाकता येईल आपल्याला. हा करेल अगो बाई काय वेगळाच झाला. गेला सिनेमॅटिक चुकून झूम झाला. अरे तो असं 2x दाबा होता, तो असा स्क्रोल झाला थोडासा आणि तो पूर्ण झूम झाला. तर आजच्या दिवसामध्ये एवढाच होता. आज आपण काय काय केलं ते तुम्हाला सगळं दाखवलं. आणि आज काय पण करून मी ब्लॉग एडिट करेन कालचा, कारण कालचा मी काल केला नाही. काल करत होतो असा फोन होता, 2 वेळा असं पडला तोंडावर. बरं झोपू द्या आता, त्याचा झोपलो. आणि आज काय पण करून मी कालचा ब्लॉग एडिट करीन, एपिसोड वगैरे करीन, उद्या पोस्ट करीन मे बी, किंवा रेडी करून ठेवीन घरी गेला पोस्ट करीन. असं करेन, बघू कसं काय ते. नाही तर झोपीन पण काय भरोसा. तर बघू. तर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आणि आवडला असेल, मजा आली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आता आलो हॉटेलवर आणि 2 मिनिटावर आहे. आता हा ब्लॉग आम्ही इथं एंड करू. ही आर्टिकल ठेवू दे. हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करू आणि भेटू उद्या. आपण मॅप्रो गार्डन वगैरे सगळं करू, ते तुम्हाला दाखवू. तर चला बाय बाय. उद्या ब्लॉगमध्ये भेटू.
आणि कमेंट करा, बोला काहीतरी, बोला माझ्याशी कमेंटमध्ये. चला काय काय आवडणार, कारण की रेकमेंड होईल आपल्याला आपले व्हिडिओ, आपले व्लॉग दुसऱ्या लोकांपर्यंत पोचतील असं मला टिप भेटले. बघू आता झाले नाही तर नाही, पण कमेंट करा. चला बाय, गुड नाईट. उद्याचा ब्लॉगसाठी थांबा, कधी येईल ते माहीत नाही, पण उद्या भेटतो. The music is the reason why I stay.